बघा मित्रांनो, जो इथे 56वा आपल्याला इथे क्वेश्चन दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिलेले आहेत बघू आपण. वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.89 वजा वर्गमुळात 2.25 आणि छेदामध्ये 0.00000256. तर अशा प्रकारचं आपल्याला गणित दिलेलं आहे आणि या गणिताला आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा, अगोदर काय केलं आहे, तर हा जो दशांश चिन्ह आहे, हे दशांश चिन्ह मी काढून घेतलं आणि 10च्या रूपात लिहिलं. म्हणजे हे दशांश चिन्ह 2 घरांनी सरकलं म्हणजे 10चा वजा दुसरा घात आला. त्यानंतर 289मधलं 2.89मधलं हे दशांश चिन्ह मी काढून टाकलं म्हणजे 10चा वजा दुसरा घात केला आहे. त्यानंतर 2.25 यामधलं पण दशांश चिन्ह काढून टाकलं तर याचं किती आलं, तर 225 गुणिले 10चा वजा दुसरा घात. त्यानंतर खाली जर बघितलं तर इथं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 घरानंतर उजवीकडून 8 घरानंतर दशांश चिन्ह आहे इथे. त्यामुळे आपण काय केलं आहे, तर वजा 8 10चा कितवा घात वजा 8वा केला आहे. त्यानंतर यात काय केलं मी, याला वर्गमूळाच्या बाहेर काढलं. आता 96 कशाचा वर्गमूळ आहे, तर 14चा वर्गमूळ आहे. 289 196 14चा वर्ग. 289 कशाचा 289चं वर्गमूळ काय आहे, तर 17. 225चं वर्गमूळ काय आहे, तर 15. त्यानंतर 10चा वजा 2. आता इथे मी काय केले, तर एक नियम वापरला, तो म्हणजे काय, a टू द पॉवर m टू द पॉवर n बरोबर a टू द पॉवर m इंटू n हे सूत्र वापरलं. आणि आपल्याला माहिती आहे की कोणते a वर्गमुळात a म्हणजेच काय, तर याचं कितवा घात 1 दुसरा घात असं म्हणत असतो आपण, किंवा दुसरे मूळ. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून मी काय केलं, इथे 14 गुणिले इथं 10चा दुसरा घात बघा, म्हणजे वर्गमुळात 10चा वजा दुसरा घात. याला काय लिहिता येते आपल्याला, 10चा वजा दुसराचा 1/2 घात, कारण वर्गमुळात लिहिता येते. म्हणजेच 10चा वजा 2 गुणिले 1/2 आणि 2 2 कॅन्सल झाले म्हणजे 10चा काय उरायला इथं वजा 1 असा घात उरायला. अशावरून असं करून मी काय केलं, तर याला सोडवले. तर 10चा वजा दुसरा घात म्हणजे 10चा वजा पहिला घात किंवा 1.4 लिहिलं तरी चालते. त्यानंतर 17 गुणिले 10चा वजा 1 आणि 15 गुणिले 10चा वजा 1. खाली 256 जे आलं, तर 256चं जे वर्गमूळ आहे ते 16 येते. आणि 10चा वजा 8वा घात, याचं 10चा वजा 4था घात कसा आले ते तर सांगतो मी तुम्हाला. बघा, तर इथं काय केलं आहे, 10चा वजा 8वा घात बरोबर, आणि हे कशात आहे, तर वर्गमुळात. 10चा वजा 8वा घात हे वर्गमुळात लिहित असताना आपल्याला काय करावं लागतं आहे बघा, तर 10चा वजा 8चा घात 1/2. मग आता याला काय लिहिता येते, तर 10चा वजा 8 गुणिले 1/2, तर बेचूक 8 म्हणून मी लिहितो की 10चा वजा 4था घात. आता यानंतर बघा, हे आपण लिहिल्यानंतर ही स्टेप खूप महत्त्वाची, आणि ही स्टेप लिहिल्यानंतर आपल्याला समोर काय करता येईल ते पाहू आपण. तर समोर याच्यात 10चा वजा 1 10चा वजा 1 आणि 10चा घात वजा 1 हे सर्व मी इथं कॉमन काढलं. 10चा वजा 1 घात कॉमन काढला, मग इथे करायला आहे 14 अधिक 17 वजा 15. त्याचबरोबर इथं 10चा वजा 4था होता, तर हे वजा 1 आणि हे वजा 4 कॅन्सल झाले आणि इथं करायला फक्त वजा 3 राहिला. त्यानंतर याचं काय केलं, मी कॅल्क्युलेशन केलं. 14 17 आणि वजा 15 याची बेरीज म्हणजे 17तून किंवा 14 17 याची बेरीज केली आणि वजा 15 केली, तर 16 उत्तर येते त्याचं. ही 16 16 कॅन्सल झाले म्हणजे तुमच्याकडे यायले काय, तर तुमच्याकडे इकडे येते 1/10चा वजा तिसरा घात, आणि यालाच आपल्याला इथे ते 10चा तिसरा घात, जे की आपल्याला पर्याय क्रमांक कितीमध्ये दिसते, तर पर्याय क्रमांक पहिला हा आपला काय असेल, योग्य उत्तर असेल, आपल्याला इथे म्हणता येईल. 57वा क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आहे की करणकडे जेवढ्या 20 रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयांच्या नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण 4,900 रुपये आहेत, तर त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती. बघा, करण
जो आहे त्या करणकडे किती आहेत तर याच्याकडे काही नोटा ज्या आहेत त्या 20 रुपयांच्या नोट आहेत आणि काही ज्या नोटा आहेत त्या किती आहेत तर 50 रुपयांच्या आहेत. बरोबर. तर आपण असं मानूयात की 20 रुपयांचे जर त्यांना किंमत काढायची तर 20 रुपयाच्या एक्स नोट आहेत आणि 50 रुपयाच्या वाय नोट आहेत. परंतु त्यांनी काय सांगितलं आहे, समोर त्यांनी सांगितले की त्याच्याकडे एकूण यांची जी किंमत आहे या एकूण रुपयामध्ये तर ते 4,900 रुपये एवढी किमतीची नोट आहेत त्याच्याकडे. आणि जेवढ्या 20 रुपयाच्या आहेत तेवढ्याच काय तर 50 रुपयाच्या, म्हणजे एक्स बरोबर वाय. तर बघा, अगोदर 20 रुपयाची जी किंमतीच्या जे नोट आहे त्याची रक्कम किती होईल त्याची बेरीज आणि याची बेरीज करूयात. आणि आपल्याला त्यांनी एकूण नोटा विचारलं आहे, म्हणजे 20 रुपयाच्या नोटा एक्स अधिक 50 रुपयाच्या नोटा वाय किती त्या याची बेरीज विचारली. आणि इथे काय सांगितलं की दोन्ही नोटा कशा येतात समतुल्य सारख्या येतात. तर पहा, आपल्याला 20 गुणिले एक्स म्हणजे ह्या झाल्यात कशाची किंमत झाली 20 रुपयाच्या नोटा ज्या येतात तर 20 रुपयाच्या नोटांची एकूण किंमत झाली अधिक 50 रुपयाच्या किती नोटा आहेत त्याच्याकडे वाय नोटा आहेत. बरोबर. आणि 50 रुपयाच्या वाय नोट असल्यामुळे 50 रुपयात जेवढी काही किंमत होईल 50च्या नोटा मिळून जेवढी काही रक्कम होईल त्याच्याकडे हे होईल. आणि या दोन्ही मिळून म्हणजे 50 आणि 20 रुपयाच्या नोटा मिळून जी किंमत होती ती किती आहे तर 4,900 रुपये. आता लक्षात घ्या की इथे काय सांगितलं एक्स आणि वाय सारखे आहेत, म्हणजेच काय तर जेवढ्या 20 रुपयाच्या नोट आहेत तेवढ्याच काय तर 50 रुपयाच्या नोट आहेत. मग इथे काय करू आपण 20 गुणिले एक्स अधिक 50 गुणिले वाय नाही करता काय घेऊ 50 एक्स. तर या दोघांची बेरीज किती येते आपल्याकडे तर 50 आणि 20 म्हणजे 70 एक्स इकडे 4,900 बरोबर 4,900. तर याला काय लिहिता येईल एक्स बरोबर हा शून्य आणि हा शून्य कटला 490/7 तर 7 7 49 बरोबर. आता पर्यायामध्ये पण आपल्याला 70 हे दिलेलं आहे, परंतु 70 आहे का नाही, आपल्याला एकूण नोटा विचारलं आहे. तर ह्या 70 नोटा फक्त कशाच्या आल्या आता एक्सनं आपण डिनोट केलं तर 20 रुपयाच्या नोटा आणि वायच्या पण ह्या दोन्ही सारख्या असल्यामुळे एक्स बरोबर वाय बरोबर 70. आणि आपल्याला एकूण नोटा काढायला सांगितल्यात म्हणजे एक्स प्लस वाय. एक्सची किंमत 70 म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती तर एक्सची किंमत किती आहे 70, वायची किंमत किती आहे 70, तर किंमत किती येईल 140. किती येईल 140 नोटा करणकडे असतील. अशा प्रकारचा आपल्याला हा प्रश्न आहे आणि यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे काय असेल याचं उत्तर असेल. 58वा इथं प्रश्न दिलेला आहे की चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे 5.29. चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे चौरसाचे क्षेत्रफळ तर ते आहे 5.29 चौरस सेमी. त्यानंतर त्यांनी काय विचारलं तर त्या चौरसाची आपल्याला परिमिती काढायची. चौरसाची परिमिती काय असेल ती काढायची आहे आपल्याला इथे. बरोबर. तर बघा चौरसाचे क्षेत्रफळ याच्यासाठी आपल्याकडे चौरसाचे क्षेत्रफळ याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे बाजूचा वर्ग. बरोबर. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं आहे किती आहे 5.29 बरोबर. इथे काय असेल बाजूचा वर्ग. मग बाजू काय येईल तर बाजू बरोबर वर्गमुळात 5.29. आता 5.29 म्हणजेच काय याचा जर जर पाहिला तर हा कशाचा 529 जर वर्ग पाहिला तर हा 23चा वर्ग येतो. म्हणजे 5.29 हा कशाचा वर्ग येईल हा येईल 2.3चा वर्ग येईल. 2.3चा वर्ग म्हणजे एक बाजू किती आहे 2.3. मग आता आपल्याला कशाचं काय काढायचं तर चौरसाची जी आहे परिमिती काढायची. तर चौरसाची परिमिती
बरोबर काय येईल, तर 4 एकूण चौरसाला 4 बाजू असतात. म्हणजे हा जर चौरस घेतला, चौरसाची प्रत्येक बाजू सारखी असते आणि चौरस प्रत्येक बाजू सारखी असल्यामुळं एकूण बाजू 4 असतात. 4 गुणिले बाजू. हे सूत्र कशाचं आहे, तर चौरसाच्या परिमितीचं आहे. तर बाजूची जी किंमत आहे आपल्याकडं 2.3 आहे. तर 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8 आणि 1 9. तर 9.2 सेंटीमीटरमध्ये येईल. परिमिती चौरस सेंटीमीटरमध्ये नसून ही कशात असते, ते सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये. म्हणजे इथे जे आपल्याला उत्तर मिळालं आहे तर 9.2 सेमी. बघा, कन्फ्यूज करायसाठी तुम्हाला दुसरा जो पर्याय दिलेला आहे हा पण 9.2 दिला, पण हा चौरस सेंटीमीटरमध्ये दिला, त्यामुळे दुसरा पर्याय आपला येणार नाही. तर आपला पर्याय किती असेल, चौथा असेल. 59वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की एका वृत्तचित्ती आकाराचा पिंपाची तळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्यात पाणी आहे. त्या पाण्यात 22 सेंटीमीटरला 18 सेंटीमीटर रुंद आणि 7 सेंटीमीटर उंच असलेल्या धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची जी उंची आहे ती किती वाढेल. बघा, असा गोल वृत्तचित्ती आकाराचा काय घेतला, एक पिंप घेतला. हा पाण्याने पूर्ण भरलेला आहे. त्यानंतर इष्टिका चित्तीच्या आकाराचा एक ठोकळा घेतलेला आहे. इष्टिका चित्तीच्या आकाराचा काय घेतला, एक ठोकळा घेतला. आणि ठोकळा घेतल्यानंतर आता या ठोकळ्याची जी लांबी आहे, तर लांबी आपल्याला दिलेली आहे 22 सेंटीमीटर. त्यानंतर रुंदी आहे ती किती आहे, तर 18 सेंटीमीटर. आणि जी उंची आहे, तर उंची किती दिली आपल्याला, 7 सेंटीमीटर. बरोबर. आणि इकडे काय दिलं आहे, तर इकडे आपल्याला याची जी त्रिज्या आहे, म्हणजे हा जर त्याचा बेस असेल गोल, तर याची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. किती त्रिज्या दिलेली आहे आपल्याला, 21 सेंटीमीटर. आता बघा, साहजिक आहे की उंची जी आहे, आता आपल्याला इथं उंची कशाची काढायची, जर हा ठोकळा उचलून आपण या पाण्याने भरलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या पिंपामध्ये टाकला, तर या पिंपाची म्हणजे पाण्याची उंची किती वाढेल ते तुम्हाला विचारले. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला एलची किंमत विचारली. आता लक्षात घ्या की इथं आपल्याला दोघांची घनफळाचे सूत्र माहीत असायला पाहिजे. तर इथं इष्टिका चित्तीचे जे घनफळ असते, इष्टिका चित्तीचे घनफळ हे कशाच्या बरोबर असेल, वाढलेले. आता जेवढं काय पाणी वाढेल तेवढं, म्हणजे आपण एवढा जर ही इष्टिका चित्ती जर याच्यात टाकायलो, तर साहजिक आहे जे पाणी वाढलेलं असेल तर ते कशाच्या एवढे असेल, तर या इष्टिका चित्तीच्या घनफळा एवढेच असेल. बरोबर. तर इष्टिका चित्तीचे घनफळ हे कशाच्या बरोबर येणार आहे, जी नवीन तयार झालेली वृत्तचित्तीच होईल ना. पाणी हे काय वेगळं युनिफॉर्म त्याच आकारामध्ये वाढेल. तर याला पण आपण कशासोबत, कोणत्या सूत्रासोबत कम्पेअर करणार, तर वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तीचे घनफळ. बरोबर. पहा, आता इष्टिका चित्तीचे घनफळ म्हणजेच लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. तसेच वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजेच काय, तर पाय गुणिले आरचा वर्ग गुणिले यल. आता यल म्हणजे काय, ही तर ही लांबी येते किंवा त्यालाच आपण उंची म्हणतो. ही जर वृत्तचित्तिका उभी असली तर याला आपण उंची म्हणतो. ही जर आडवी असली, अशा प्रकारे जर आडवी असली तर याला आपण लांबी म्हणतो. आता पहा, तर हे आता इथं लांबी, रुंदी आणि उंची किती दिली, तर लांबी दिली आपल्याला 22 सेंटीमीटर. 22 सेंटीमीटर. त्यानंतर रुंदी किती दिली, 18 सेंटीमीटर. आणि उंची किती दिली, तर 7 सेंटीमीटर. त्यानंतर इकडे बघा, पायची किंमत आपल्याकडे असते 22/7. आरची किंमत किती आहे, तर 21. तर याला मी 21चा वर्ग न लिहिता 21 गुणिले 21 असं पण लिहू शकतो, गुणिला यल. आता हे आपल्याला काढायची, यलचीच किंमत काढायची. कशाची, या वृत्तचित्तीची. बरोबर. तर आता बघा, याच्यात आपल्याला जे काही कट करता येईल ते कट करू. तर 7 1 7, 7 त्रिक 21. त्यानंतर इकडचे 22 आणि इकडचे 22 कट झाले. पुन्हा हे 7 जर इकडे भागाकारात गेले तर 7 1 7, 7 त्रिक 21. बरोबर. त्यानंतर आता इकडे पहा, हे 3 गुणिले 3 तर 3 त्रिक 9 गुणिले यल.
इकडे किती उरले तर 18. तर एलची जी किंमत आहे हे 9 इकडं गुणाकार इकडे आलेलं भागाकार 18/9 म्हणजेच एलची जी किंमत येईल तर 9 1 9 2 18. तर ही जी वाढलेली उंची असेल तर ही किती असेल 2 सेंटीमीटर असेल, 2 सेंटीमीटर असेल असं आपल्याला इथं म्हणता येईल. तर 2 सेंटीमीटर पर्यायामध्ये आहे का, तर हा पर्याय आपल्याकडे आहे किती नंबरचा आहे तर पहिल्याच क्रमांकाचा पर्याय आहे 2 सेंटीमीटर. यानंतरचा जो 60व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर त्यामध्ये काय विचारले बघा, केंद्र असलेल्या वर्तुळाची 30 सेंटीमीटर लांबीची जीवा केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे हा प्रश्न विचारला आपल्याला. बघा, तर आपण सुरुवातीला काय काढलं, एक वर्तुळ काढलं. या वर्तुळात काय असेल, एक वर्तुळ असेल, वर्तुळात केंद्रक असेल. इथे आपल्याला केंद्रक दिलं आणि केंद्रक बरोबर आणि एक जीवा दिली बरोबर. तर या जीवेची जी लांबी दिलेली आहे ही किती आहे 30 सेंटीमीटर आहे आणि जीवेपासूनचं जे लंबवत अंतर आहे याची किंमत दिलेली आहे आपल्याला 8 सेमी बरोबर. आता केंद्रकापासून जे जीवेचं अंतर असते हे लंबवतच असते नेहमी आणि लंबवत असल्यामुळे इथे 90 अंशाचा कोन होईल आणि आपल्याला या काय काढायचं तर या जीवेची या त्रिज्येची लांबी काढायची बरोबर. म्हणजे एकंदरीत तर इथं एक तुम्हाला काटकोन त्रिकोण तयार होताना दिसत आहे आणि जे जीवा आहे तर या जीवेला हा जो लंब आहे तर हा समान भागात काय करतो विभागणी करतो. म्हणजे इकडून या हा जो असेल हा बिंदू हा मध्यबिंदू असेल कसे तर जीवेचा. मग आपल्याला याला काय करता येईल तर आपल्याला याला आपण जर x मानलं की वर्तुळाची जी त्रिज्या किती आहे तर x मानलं तर एक्सचा वर्ग म्हणजे इथं आपल्याला पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करायला गेला आणि 90 अंशाच्या समोरील बाजू ही बाजू काय व्हायली कर्ण म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर. पाया काय येईल आता 30च्या निम्मे म्हणजे 30/2 जर केलं तर हे 15 येते म्हणजे 15चा वर्ग. कारण इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे हे किती आहे 15 सेंटीमीटर. 15चा वर्ग अधिक उंची किती आहे तरी 8 म्हणून 8चा वर्ग. तर एक्सचा वर्ग बरोबर 15चा वर्ग येतो आपल्याकडे 225 आणि 8चा वर्ग येतो तर 64. त्यानंतर एक्सचा वर्ग बरोबर 225 अधिक 64 5 आणि 4 9 6 आणि 2 8 289. जे एक्स बरोबर इकडे वर्ग आहे इकडे गेल्यावर काय वर्गमुळात 289 आणि 289ला सोडवलं आपण तर एक्स बरोबर 289 कशाचा वर्ग आहे तर हा वर्ग आहे 17चा म्हणून 289चं वर्गमूळ हे 17 येत आहे आणि जी आपली एक्सची किंमत किंवा जी त्रिज्या आहे त्रिज्या किती येईल तर त्रिज्या येईल आपल्याकडे 17 सेमी. किती येईल 17 सेमी येईल असं आपल्याला याच्यावर म्हणता येईल. तर 17 सेंटीमीटर हे आपल्याला पर्यायामध्ये दिसते का तर हो, पर्याय क्रमांक जो पहिला आहे तोच आहे 17 सेंटीमीटर. 61वा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे की एका सभागृहाची लांबी 28 मीटर आणि रुंदी 10.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील. बघा, सभागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. अर्थातच जे सभागृह आहे ते आयताकृती असेल आणि आयताकृती म्हटल्यावर त्याचं जे सभागृहाचं जे क्षेत्रफळ आहे बरोबर. तर सभागृहाचे क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर या क्षेत्रफळाला जी आपल्याकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा दिल्या जातात तर चौरसाकृती त्याचे पण क्षेत्रफळ काढावे. सभागृहाचे क्षेत्रफळ आणि जी चौरसाकृती असणारी जी फरशी आहे तर त्या फरशीचं पण आपल्याला काय काढावं लागेल
क्षेत्रफळ काढावं लागेल, तेव्हा आपल्याला एकूण कशाचं किंमत भेटेल, तर एकूण फरशा किती लागतील तर त्याची किंमत भेटेल. तर सभागृहाचे क्षेत्रफळ हे आता सांगितले मी काय आहे, तर आयताकृती असेल. तर आयताकृती म्हणजे लांबी गुणिले रुंदी. तर लांबी सभागृहाची जी लांबी आहे तर ती किती आहे, 28 मीटर आहे. आणि जी रुंदी आहे तर रुंदी किती आहे, तर 10.5 मीटर आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर याला चौरसाकृती फरशीचं जे क्षेत्रफळ आहे, आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, आणि आपल्याला इथं किती दिली आहे, अर्धा मीटर ऑलरेडी दिलेलं आहे की एका फरशीचं जी बाजू आहे, जी चौरसाकृती अशी फरशी आहे तर त्याची एक बाजू आपल्याला किती दिली, अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजे 0.5 मीटर, 0.5 मीटर, 0.5 मीटर आणि 0.5 मीटर, बरोबर. तर याचं काय ते बाजूचा वर्ग म्हणजे 0.5चा वर्ग लिहावा लागेल आपल्याला. तर 28 गुणिले 10.5. आता याला 10.5 नाही लिहित, हा पॉईंट काढून टाकतो मी आणि इथे काय लिहितो, तर 10⁻1, बरोबर. आणि इथं हे 0.5 किंवा 5चा वर्ग, 0.5चा वर्ग म्हणजे किती, ते 0.25 येते. पण इथे 0.25 न लिहिता 0.25 न लिहिता आपण काय लिहिणार, इथे 25 गुणिले 10चा कितवा घात, तर वजा दुसरा घात. आता बघा आपल्याला याच्यामुळे काय होणार, तर कॅल्क्युलेशन करायला सोपं जाणार. तर इथं 5चा भाग असेल, 5×5 25, इथं 5×2 10, 5×1 5. मग आपल्याकडे काय आलं, तर 28 गुणिले 21 आणि हे 10चा वजा दुसरा घात वर गेल्यावर काय होईल, अधिक, आणि गुणिले 10चा वजा 1 घात गुणिले 10चा दुसरा घात, छेदामध्ये किती येतं, 5 आहेत. आता इथे पहा, हा वजा 1 कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला इथं एचा घात यम गुणिले एचा घात यन बरोबर एचा घात यम अधिक यन या सूत्राचा वापर करून ही जी किंमत आहे आपल्याला काढता येईल. तर काय येईल बघा, 28 गुणिले 21, इथं वजा 1 अधिक 2 म्हणजेच 10चा पहिला घात छेद 5. 10चा पहिला घात म्हणजे 10, तर 5×1 5, 5×2 10. तर आता आपल्याला काय करता येते, तर 28×2 56, 28×2 56 गुणिले 21. मग आता हे 56 गुणिले 21चा आपल्याला गुणाकार करायचा. तर 1×56 म्हणजे 56 आणि 0, त्यानंतर 6×2 12 आणि 5×2 10 आणि 1 11, 6×6 5×2 7. तर 1176 हे आपल्याला काय लागतील, फरशा लागतील. एकूण किती फरशा लागतील, तर 1176 किंवा 1176 फरशा लागतील. तर 1176 हे आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर दिसते. आपला पर्याय क्रमांक किती असेल, तर तिसरा. 1176 फरशा आपल्याला इथे लागतील. नंतरचा प्रश्न आपल्याला दिला आहे 62वा. तर यामध्ये बघा काय काय दिले, तर 5x चा चौथा घात वजा 2x आणि 2x चा तिसरा घात वजा 7 या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती. तर आपण काय करूयात, तर 5x चा चौथा घात त्यानंतर वजा 2x हे एक बहुपदी दिली. त्यानंतर 2x चा तिसरा घात वजा 7 या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. तर बघा जिथं आपल्याला माहीत आहे की जिथं पद नाही तिथं आपण शून्यासोबत बेरीज करतो. तर याची बेरीज काय होईल, किंवा याची आडवी ही बेरीज करता येईल आपल्याला. तर आपण काय करू, ही झाली तुमची पहिली संख्या अधिक कंसामध्ये दुसरी संख्या काय येईल, तर 2x चा तिसरा घात वजा 7 आणि या दोघांची काय करायची आपल्याला इथे बेरीज केली आपण. आणि बेरीज केल्यानंतर काय किंमत येते ते पाहू आपण आता. इथे 5x चा चौथा घात वजा 2x हे अधिक 2x चा तिसरा घात वजा 7 यालाच आपण या रूपात मांडू शकतो. मोठ्या घातांकाकडून लहान घातांकाकडे मांडण्याची पद्धत असते. तर 5x चा चौथा घात, आता याच्यापेक्षा 4पेक्षा लहान घात, लहान घात कोणते, तर इथे आहे म्हणजे हे पद लिहावं लागेल आपल्याला. अधिक 2x चा तिसरा घात, आता 3पेक्षा 2 दिसते का कुठे, x चा दुसरा घात नाही. तर त्यानंतरचं कोणतं येते, तर इथं x चा पहिला घात म्हणजे
वजा 2x वजा 7. आणि आपल्याला इथे काय विचारले तर या आलेल्या समीकरणाची काय विचारली तर कोटी विचारली. तर कोटी कशी ठरवायची ते सांगतो मी आता. तर कोटी म्हणजे काय, त्या चलाचा असणारा, या बहुपदीमध्ये असणाऱ्या चलाचा सर्वात मोठा घात. आता इथे 7 सोबत चल आहे का, नाही, त्याच्यामुळे इथे प्रश्नच उद्भवणार नाही. इथे एक्सचा कितवा घात आहे, पहिला, काहीच नाही म्हणजे काय तर पहिला, एक्सचा कितवा घात आहे, तिसरा, आणि इथे एक्सचा कितवा आहे, चौथा घात. मग इथे या 3 घातापैकी सर्वात मोठा घात काय, तर इथे या 5 एक्स म्हणजे एक्सचा चौथा घात, तर इथे कोटी किती येईल आपली, 4 येईल असं आपल्याला इथं म्हणावे लागेल. आणि 4 हा पर्याय कुठे दिला आहे, तर 4 हा पर्याय आपला पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेला आहे. 63वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 63व्या प्रश्नामध्ये 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग छेदामध्ये 9चा तिसरा घात गुणिले 3चा पाचवा घात बरोबर एक्सचा तिसरा घात. तर एक्स बरोबर किती. बघा, तर आपण अगोदर किमती लिहून घेऊयात. दिलेला प्रश्न आहे की 81 या संख्येचा कितवा घात आहे, दुसरा, गुणिले 27 या संख्येचा दुसरा घात आहे, छेदामध्ये किती आहे तर 9चा घात तिसरा गुणिले 3चा घात पाचवा बरोबर एक्सचा घात तिसरा. तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे. 81 म्हणजे किती, तर 81 म्हणजे 9चा वर्ग बरोबर, 9चा वर्ग. 81ची किंमत आली 9चा वर्ग आणि इथे काय दिलं, वर्ग म्हणून वर्ग लिहितो मी इथे. 27 म्हणजे काय, तर 27 म्हणजे 3चा घन, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, 3चा घन. आणि या 27 म्हणजे 3चा घन लिहिला आणि इथे वर्ग दिला, तो पण वर्ग जशा तसा लिहितो मी इथे. त्यानंतर काय दिलं आहे, तर इथे दिलं आहे 9 दिला, तर 9 हा काय आहे, तर 9 हा म्हणजे हा 3चा वर्ग आहे. 9च्या जागी मी 3चा वर्ग लिहू शकतो आणि इथे तिसरा घात गुणिले इथे 3चा पाचवा घात. आता लक्षात घ्या, एचा घात यम टू द पॉवर n बरोबर एचा घात यम गुणिले n ही आपल्याकडे लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे जर घातांकाचा घातांक असेल तर त्याचा गुणाकार होतो. म्हणजे इथं घातांकाचा घात काय, तत्पूर्वी इथे पण 9 दिले, तर मग याला आपल्याला अजून एक स्टेप नाही सोडवावं लागेल. तर 9 म्हणजेच किती, तर 3चा वर्ग. त्यानंतर याचा वर्ग किती आला आहे, 2. त्यानंतर याचा वर्ग किती आहे, तर 2 गुणिले 3चा तिसरा घात. आणि आता इथे पहा, इथे आपण सूत्र वापरायला सुरुवात करूया. इथे घातांकाचा घात म्हणजेच काय गुणार, तर 3 दोन्ही 6, तर 3चा घात 3चा कितवा, 6वा घात. इथं 3चा 3 दोन्ही 6, 6वा घात गुणिले 3चा पाचवा घात बरोबर. आता पहा, इथे काय करता येईल आपल्याला, घातांकाच्या घात म्हणजे घातांकाचा घात दिसतो इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बेदोन्ही, किंवा याला पण या रूपात लिहू शकतो, 3चा दुसरा गुणिले दुसरा गुणिले दुसरा घात गुणिले 3चा 6वा घात छेदामध्ये 3चा 6वा घात गुणिले 3चा पाचवा घात. मग याला सोडवू आपण. तर 3चा कितवा घात येतो, हा बेदोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8, 3चा 8वा घात. आणि हे 3चा 6वा घात, 3चा 6वा घात कॅन्सल केलं आहे आणि छेदामध्ये 3चा पाचवा घात राहिला. त्यानंतर याला जर आपण सोडवलं, याला आपण समोर सोडवलं तर काही बघा, आता हे भागाकाराच्या रूपात आला आणि इथे आपण कोणतं सूत्र वापरू शकतो, एचा घात यम भागिले एचा घात यन बरोबर एचा घात यम वजा यन. म्हणजे याची काय होईल, आता घातांकाची काय होईल, वजाबाकी होईल. म्हणजेच आपल्याला 3चा घात 8 वजा 5 असं लिहिता येईल. आता 8 वजा 5 लिहिल्यानंतर बघा अजून काय करता येईल आपल्याला, बघायला सोडवत असताना, तर 8 वजा 5 म्हणजे 3चा तिसरा घात येईल. आणि ही किंमत कशाच्या बरोबर आहे, या एक्सच्या तिसरा घाताबरोबर, एक्सचा तिसरा घात. मग आता एक्स इथं तिसरा घात बरोबर आहे, तर एक्स हा कशासोबत कम्पेअर करता येईल आपल्याला, या 3 सोबत. म्हणून एक्सची जी किंमत आहे ही किती आहे आपल्याकडे, 3 आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि 3 हा पर्याय आपल्याला पर्यायामध्ये 2 क्रमांकाला दिसतो, म्हणून हे काय असेल, उत्तर असेल.